बऱ्याचशा कपलमध्ये सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात. 4 ते 5 वर्ष ते बरेच ट्राय करतात, ट्रीटमेंट घेतात. IUI सगळे रिपोर्ट्स डॉक्टर सांगतात की IUI ची ट्रीटमेंट करताना किंवा श्रीबीज वाढवण्याची ट्रीटमेंट करताना की तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येत आहे पण राहत नाही. त्याला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. ह्या अशा कपलसाठी हा शेवटचा मार्ग हा IVF असतो. या व्हिडिओ मार्फत मी सांगू इच्छिते की IVF पद्धती ही नुसती ट्रीटमेंट नसून एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. जे प्रॉब्लेम्स नॅचरली आपण कव्हर करू शकत नाही ते IVF मध्ये ट्रीटमेंट करून आपण त्या जोडप्यांना मूल देऊ शकतो. तर आपल्या रिपोर्ट्समध्ये किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यात जर अशा काही अडचणी आढळत असतील आणि नैसर्गिक ट्रीटमेंट पद्धतीत म्हणजे IUI किंवा घरच्या घरी संबंध ठेवणे यात जर आपल्याला प्रेग्नन्सी राहत नसेल तर नक्कीच एकदा IVF तज्ञांचा सल्ला घेऊन IVF आपल्याला फायदेशीर ठरेल का याची आपण माहिती घ्यायला हवी आणि IVF पद्धतीचा फायदा घेऊन करायला हवा. कारण की स्त्रीला एक वय असतं आणि आपण ह्या ट्रीटमेंटला खूप उशिरा पोहोचला तर IVF सुद्धा कधी कधी आपल्याला मदत करू शकत नाही. त्यामुळे योग्य वयात योग्य ट्रीटमेंट करणं हेच वंध्यत्वावर मात करण्याचं सिक्रेट आहे.